शिवसेना पक्षाच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमची परवा दिवशी ऑनलाईन बैठक झाली आणि पक्षाने जे काही काम केले त्या कामाच्या बदल सर्व कार्यकर्त्यांना आम्ही सूचना दिल्या आणि ज्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जे हा प्रयोग आहे ते जे योजना लागू केली अशा योजना 10 योजना लागू झाल्या। त्या 10 योजनेमधून 10 योजनेचे आमच्या कार्यकर्त्यांना प्रत्येक गावामध्ये शहरामध्ये असतील तर प्रत्येक शहरामध्ये गल्लीमध्ये विभागामध्ये जाऊन रोजचे 15 घर आणि त्यांच्या समस्या आणि त्यांच्या योजना पोहोचले की नाही हा त्यांच्या योजना सांगण्यासाठी हा आढावा बैठक होती आणि सर्वानुमते शिवसेनेच्या वतीनं एक ठराव एक मताने आमदार साहेबांना निवडून देण्याचं चांगलं काम केलेलं आहे शिवसेना शिंदे गटाने। त्या मध्ये लोकेश कदम यांचं नाव मोठ्या चर्चेत आहे। आपल्या देगलूर बिलोलीमध्ये पहिलेपासून शिवसेनेची सीट आहे ती आणि पहिलेपासून शिवसेनेचा उमेदवार निवडून आलेले आतापर्यंत 25 वर्षापासून तिथे साबणे साहेब सुद्धा आमदार होते दोन टर्म। त्याच्यानंतर बरेच अगोदर बी शिवसेनेचा आमदार होऊन गेलेले येणाऱ्या काळात ठीक आहे सगळ्याला अधिकार आहे। तसेच आमचे जिल्हा प्रमुख मंगेश कदम हे सुद्धा यांची सुद्धा मागणी आहे आणि जनता त्याच्या सोबत आहे। ज्याला देईल पक्ष वरचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजित पवार साहेब हे बसून ठरवतील सीट कोणाला आहे, महायुतीला, भाजपला आहे की सेनेला आहे हे ठरल्याप्रमाणे ते चलल पुढे काय व्हायचं ते होईल।